हॅलो, नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजचा हा व्लॉग आहे तो म्हणजे स्पेशल कारण आज मी काहीतरी गोड बनवले. तर ही गोड रेसिपी काय आहे ते तुम्हाला बघूनच कळलं असेल. तर 2 दिवसांची सुट्टी होती त्यामुळे मी गावाला गेली होती आणि गावाला जाण्याचा फायदा म्हणजे हाच झालेला आहे, की मला इथे ना खरवस बनवायचं जे दूध असतं, चीक असतो तो भेटलेला आहे आणि हे मी अर्धा लिटर घेऊन आले येताना आणि म्हटलं आता चला याचा खरवस बनवावा मस्त असा टेस्टी आणि ही पारंपरिक रेसिपी ना अगदी हेल्दी पण आहे आणि लहानांपासून मोठ्यांना तर सगळ्यांनाच आवडते. तर मी इथे ना गुळाचा बनवते, काही जण साखरेचं बनवतात. साखरेचा पण खूप छान लागतो आणि गुळाचा सेंद्रिय गुळाचा तर खूपच छान लागतो आणि हेल्दी पण असतो. तर मी इथे बघा 5 ते 6 मोठे-मोठे जे चमचे आहेत ते गुळाचे मी भरून इथे टाकलेला आहे. कारण थोडासा गोड छान लागतो आणि तर बघा गूळ पण खूप छान असतो. साखरेपेक्षा गूळच चांगला आहे आणि हेल्दी आहे. त्यामुळे मी ते गूळ वापरलेला आहे आणि इथे मी टाकते जी वेलची पावडर आपण करून ठेवतो ती. तर मी याच्यामध्ये वेलची पावडरमध्ये अगोदरच जायफळ आणि वेलची पावडर, थोडीशी साखर असं करून पावडर बनवून घेतली होती आणि ही 2 चमचे पावडर मी याच्यामध्ये टाकलेले आहे. आता हे छान तर गूळ व्यवस्थित चांगला असा विरघळवून घ्यायचा, कारण याच्यामध्ये गुळाचे खडे नको राहायला. थोडासा वेळ लागतो, पण हे व्यवस्थित असं हलवून घेतलं, की छान विरघळतो. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे मोठं टोप आणि त्या टोपामध्ये हा व्यवस्थित जो छोटं पातेलं घेतलेलं आहे ते बसलं पाहिजे. त्यामुळे मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक पूर्ण फुल तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे. कारण पाणी पण जेव्हा उकळेल तेव्हा वरती नको यायला आणि त्या खरवसाच्या जे दूध आहे त्याच्यामध्ये गेलं तर खरवस पूर्णपणे आपला ना लूज आणि असा एकदम थोडंसं दही असतं त्या टाईपमध्ये होईल. त्यामुळे असं नको व्हायला म्हणून मी इथे खाली स्टँड पण टाकलेला आहे आणि थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. तो एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजेल. तर मी इथे थोडंसं केशर टाकलेलं आहे आणि व्यवस्थित केशर टाकून हलवून घेतलेलं आहे. तर मला ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत त्यामुळे मी इथे टाकत नाहीये. तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही टाकू शकता इथे, तुम्हाला जर आवडत असतील तर. जर तुम्हाला कुकरमध्ये जर करायचं असेल खरवस, तर तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. एकदम हाय फ्लेमवरती कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये देखील खरवस छान होतो. पण फक्त व्यवस्थित त्याला झाकण वगैरे असेल तर होतो, नाहीतर त्याच्यात पाणी जाऊ शकतं. तर इथे बघा व्यवस्थित पाणी उकळलेलं आहे आणि असंच उकळलेलंच पाणी पाहिजे आपल्याला. त्यामुळे मग आता हे खरवसाचं जे पातेलं आहे ते आपण याच्यामध्ये ठेवूया आणि व्यवस्थित त्याच्यावरती झाकण, एखादी झाकणी वगैरे असते, तर ती देखील तुम्ही ठेवा जी व्यवस्थित बसेल, ज्याच्यात पाणी जाणार नाही अशी. आणि त्याच्यानंतर अजून एक वरती झाकण ठेवलं, की त्याच्यात अजिबात पाणी जाणार नाही. तर बघात किती व्यवस्थित आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि खरंच खूप छान झालेला आहे. अगदी तुम्ही चाकूने याचे तुकडे पाडाल एवढे असे छान घट्ट झालेला आहे आणि मस्त असा वास पण इथे सुटलेला आहे. खरंच माउथ वॉटरिंग सुपर सॉफ्ट झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. आ आणि आता याला 4 तास थंड करण्यासाठी ठेवूयात कारण ना हा थंड झाल्यानंतरच खायचा असतो आणि आता बघा
हे ना सगळ्या बाजूने असं छान सुटलेलं आहे म्हणजे व्यवस्थित निघेल पण. चला तर तुम्हाला मी मस्त टेस्ट करून दाखवते आणि बघा किती छान पीस पडलेत मस्त आणि खूप टेस्टी आहे हा खरवस आणि गूळ आहे ना तर गुळामुळे तर खूपच छान लागतोय. तर मी इथे लावतीये दही आणि घरचं दही असेल ना तर खूपच छान कारण बाहेरच्या दुकानातल्या दह्यामध्ये खूप भेसळ असते, खूप केमिकल पण असतात. त्यामुळे घरी दही लावायला नक्कीच शिका. तर मी ना इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं. तर बघा अशी जी जाड अशी मातीची भांडी असतात किंवा सिरॅमिकची जी भांडी असतात त्याच्यामध्ये दही पटकन लागतं आणि छान घट्ट असं क्रीमी पण लागतं. तर माझ्याकडे इथे मुरवण आहे, त्या मुरवणाचंच मी दही लावते आणि 2 चमचे मुरवण घ्यायचं आणि अर्धा लिटर दूध. तर हे व्यवस्थित परफेक्ट आहे प्रमाण आणि अशा भांड्यांमध्ये दही लावल्यामुळे हे भांडी थोडा वेळ एक 10 मिनिटं तरी गरम राहतात आणि मग थोड्या वेळाने थंड व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवढं टेम्परेचर दुधासाठी हवं आहे, ते व्यवस्थित याला भेटतं आणि छान घट्ट दही लागतं. त्यामुळे असं जर तुमच्याकडे भांडं असेल किंवा जर मातीचं भांडं असेल, तर दही खूप छान असं लागतंच आणि आता बघा मी हे सगळीकडे व्यवस्थित मुरवून छान पुसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं आपलं हे कोमट झालेलं जे दूध आहे साई काढून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्यात ओतायचं आणि तुमच्याकडे जर एखादा फिरका असेल, तर फिरक्याने जर हे फिरवलं आणि व्यवस्थित ठेवलं ना झाकून, तर छान घट्ट दही लागतं. तर मी ते चमच्यानं फिरवते आणि हे व्यवस्थित छान फिरवून झालं, की त्याच्यावर झाकण ठेवून आपण 5 ते 6 तासासाठी बाहेर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरनं सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर 6 तास झालेले आहेत आणि हे दही मी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवलं होतं. तर बघा किती छान घट्ट असं दही लागलेलं आहे आणि अगदी बाहेर पण येत नाही एवढं घट्ट लागलेलं आहे आणि खरंच खूप क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे. तर इथे काढून दाखवते एका बाउलमध्ये एवढं घट्ट आणि छान क्रीमी दही लागलेलं आहे आणि बघा तर दूध पावडर न वापरता किंवा कुठलंही केमिकल असं काही न वापरता मी इथे मस्त असं छान घट्ट दही बनवलं आहे आणि तुम्ही देखील असं क्रीमी घट्ट दही नक्की घरी बनवा आणि बाहेरचं शॉपमधलं भेसळयुक्त दही खाण्यापेक्षा हे घरचंच बरं असं म्हणून घरीच नक्की दही बनवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.